शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. चला आज ऐकूया एक गोष्ट एका माकडाची. ही गोष्ट आहे एका इच्छेची, दुसऱ्यांसारखं दिसण्याच्या हव्यासाची आणि त्यातून येणाऱ्या एका अनपेक्षित धोक्याची. विचार करा, जंगलातल्या एका उंच झाडावर एक माकड बसलंय आणि त्याचं सगळं लक्ष खाली चालत जाणाऱ्या एका माणसावर आहे, विशेषतः त्याच्या पायातल्या त्या चकचकीत बुटांवर. ते बूट बघून ना त्याच्या डोक्यात फक्त 3च शब्द फिरत होते: शक्ती, प्रतिष्ठा आणि आदर. आणि मित्रांनो, इथूनच तर आपल्या कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात होते, जिथे एक साधंसं निरीक्षण एका तीव्र इच्छेत बदलून जातं. त्या माकडाला काय वाटलं की फक्त ते बूट घातले ना की झालं, तो एकदम इतरांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ दिसेल. त्याला वाटलं अख्खं जंगल त्याच्याकडे आदराने पाहिल. ते बूट त्याच्यासाठी फक्त एक वस्तू नव्हते, तर प्रतिष्ठेचे एक प्रतीक बनले होते. आणि मग काय, एका रात्री त्याने ते बूट उचललेच. आपले चिमुकले पाय त्या मोठाल्या अवजड बुटांमध्ये अडवले आणि मोठ्या आयटीत चालायचा प्रयत्न करू लागला. पण ती चाल कसली, एक प्रकारची धडपडच होती. पण प्रत्येक गोष्टीला एक वळण असतंच, नाही का? आता कथेत एक असा ट्विस्ट येतो जिथे माकडाचा सगळा प्लॅनच उधळून जातो. झालं असं की अचानक तो माणूस जागा झाला. माकडाची सगळी हवाच निघून गेली. भीतीनं त्याची गाळण उडाली आणि त्यानं आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जीव वाचवण्यासाठी झाडाकडे धूम ठोकली. पण इथेच तर खरी गंमत झाली. ज्या बुटांसाठी त्याने एवढं सगळं केलं, तेच बूट आता त्याचे दुश्मन बनले होते. त्या कडक सोल्समुळे झाडाच्या सालीवर त्याला पकडच मिळेना. इथे एक क्षण थांबूया आणि विचार करूया. जी गोष्ट आपला फायदा म्हणून आपण निवडतो, तीच गोष्ट जेव्हा आपला सापळा बनते, तेव्हा काय होतं? आणि मग घडतं तेच जे व्हायला नको होतं. ज्या प्रतिष्ठेच्या मागे तो धावत होता, तीच प्रतिष्ठा आता त्याच्या पायातलं एक जड ओझं बनली होती. त्या बुटांमुळे त्याची पावलं अडखळायला लागली, त्याचा तोल गेला आणि ज्या झाडावर तो एका राजासारखा फिरायचा, त्याच झाडावरून तो धडाडकन खाली घसरला. त्याची सगळ्यात मोठी ताकद, त्याची पकड त्यानं गमावली होती. आणि इथेच ही गोष्ट एका विचित्र वळणावर संपते. ज्या बुटांमुळे त्याला वाटलं होतं की तो खूप मोठा दिसेल, त्याच बुटांनी त्याला अक्षरशः बांधून टाकलं होतं. पण थांबा, ही फक्त एका माकडाची गोष्ट नाहीये. यात आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा धडा आहे. चला तर मग तो काय आहे ते जरा जवळून पाहूया. ह्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला 3 खूप मोठे आणि महत्वाचे धडे मिळतात. चला एक एक करून ते उलगडूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपली खरी ताकद कशात आहे? माकडाची खरी ताकद होती झाडावर चढण्यात, त्याच्या चपळतेत, दुसऱ्याची नक्कल करण्यात किंवा माणसासारखं चालण्यात नाही. दुसरा मुद्दा आहे न जुळणाऱ्या फायद्याचा. बघा, जी गोष्ट एकासाठी फायद्याची असते, तीच दुसऱ्यासाठी तोट्याची ठरू शकते. माणसासाठी बूट आवश्यक होते, पण माकडासाठी ते एक बंधन बनले. आजच्या काळातही तसंच आहे ना. आपण सोशल मीडियावरचे ट्रेंड्स बघतो, दुसऱ्यांचं यश बघून तसंच काहीतरी करायला जातो, पण ते आपल्यासाठी योग्य आहे का, हा विचारच आपण करत नाही. आणि तिसरा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे, आपली हक्काची जागा कधीच सोडू नये. माकड झाडांवरचा राजा होता, पण जमिनीवर तो एक अनाडी खेळाडू ठरला. त्यानं आपलं वर्ल्ड क्लास स्किल म्हणजे झाडावर चढणं सोडून दिलं आणि जमिनीवर विचित्रपणे चालायला लागला. अशा खेळात तो कसा जिंकणार होता? म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. खरी ताकद दुसऱ्यांकडे काय आहे आणि ते किती भारी दिसतंय याचा पाठलाग करण्यात नाहीये, तर खरी ताकद आहे आपल्याकडे जे आहे, जे आपल्याला नैसर्गिकरित्या जमतं, त्यालाच आणखी मजबूत, आणखी धारदार बनवण्यात. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या आयुष्यात असे कोणते उधार घेतलेले बूट आहेत जे आपण फक्त मिरवण्यासाठी घातलेत? अशी कोणती गोष्ट आहे जी खरं तर आपलं ओझं वाढवतेय आणि आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतेय? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.